विद्यार्थी मित्रांनो, काल आपण मॅन्युअली ऑपरेटेड म्हणजे ज्या गिअरबॉक्समध्ये माणसाकडून गिअर सिलेक्ट केले जाऊन रोडच्या परिस्थितीनुसार एंगेज किंवा डिसएंगेज केले जातात, अशा गिअरबॉक्सचा पहिला प्रकार बघितला, स्लायडिंग मेश गिअरबॉक्स. त्यात मेन शाफ्टवरच्या स्प्लाइन्सवरती मेन शाफ्टवरचे गिअर हे स्लाइड करून, घसरवून किंवा पुढे मागे सरकवून एंगेज केले जात आहेत किंवा असतात, म्हणून त्या गिअरबॉक्सला आपण स्लायडिंग मेश गिअरबॉक्स असं म्हटलं आहे. आणि परत त्याचं एक वैशिष्ट्य असं की स्लायडिंग मेश गिअरबॉक्समधील सर्व गिअर हे कोणत्या पद्धतीचे होते? स्पर पद्धतीचे होते, की ज्यात गिअरवरचे दात्रे हे अक्षाला समांतर, त्याच्या आसाला समांतर म्हणजे आडवे दिलेले होते. आणि काल तसा आकृतीत आपण एका ठिकाणी, मला वाटतं 2 मिनिटं, हां, सेकंड गिअर आणि टॉप गिअर म्हणजे मेन शाफ्टवरचा डावीकडचा गिअर आणि ले शाफ्टवरचा डावीकडून दुसरा गिअर म्हणजे हा सेकंड गिअर, या ह्याच्यात दोन ठिकाणी आपण आडवे स्प्लाइन्स दोन गिअरमध्ये दाखवले होते. आता तुम्ही म्हणताल सर्व गिअरमध्ये आपण दात्रे का दाखवत नाही? काल पण आपण स्लायडिंग मेशमध्ये दोन गिअरमध्येच एक 2-4 दात्रे दाखवले. तर अशासाठी विद्यार्थी मित्रांनो, की जर सगळीकडे दात्रे दाखवत बसले तर आपल्याला खूपच वेळ लागेल. जवळजवळ परीक्षेतला निम्मा वेळ तुम्हाला दात्रेच काढत बसावे लागेल. तसंच सगळीकडे दात्रे काढले तर आकृती तुम्हाला कळणार नाही आणि समोरच्याला पण कळणार नाही आणि त्याचं कार्य पण त्या ठिकाणी लक्षात येणार नाही. म्हणून कोणत्या तरी मेश होणाऱ्या दोन गिअरमध्ये ते दात्र्यांचे 2-4 दात्रे दाखवले की तो एक नमुना झाला आणि त्यावरून सर्वांच्याच लक्षात येतं की या गिअरबॉक्समधले दात्रे हे कोणत्या पद्धतीचे आहेत. आता आज तुमच्या पुढे डिस्प्लेमध्ये आकृती ठेवलेली आहे. वरचं फोटो काढताना नाव कट झालेलं आहे, पण जर वर बघितलं तर त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स. मराठीतनं नाव कट झालं आहे. मराठीतनं नाव तुम्ही, ह्याची जी रचना आहे, लिखाण दिल्यानंतर ह्याची रचना आहे, त्या 3 नंबर ओळीत ह्याचं नाव इंग्रजीमध्ये मराठीत त्या ठिकाणी दिलेलं आहे कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स. कॉन्स्टंट म्हणजे सतत. नावाप्रमाणेच या गिअरबॉक्समधील मेन शाफ्टवरील सर्व गिअर ले शाफ्टवरील सर्व गिअरशी कायम मेश असतात. त्यापेक्षा असं म्हटलं तरी चालेल आपण, मेन शाफ्टवरील ते गिअर ले शाफ्टवरील त्या गिअरशी कायम मेश असतात. अशा गिअरबॉक्सला कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स म्हणतात. आकृतीत दाखवल्याप्रमाणे फर्स्ट गिअर, मेन शाफ्ट फर्स्ट गिअर, ले शाफ्ट फर्स्ट गिअर, मेन शाफ्ट रिव्हर्स गिअर, ले शाफ्ट रिव्हर्स गिअर, मेन शाफ्ट सेकंड गिअर, मेन शाफ्ट ले शाफ्ट सेकंड गिअर, हे एकमेकांना कायम मेश आहेत. तर आता याची रचना कशी? तर बाकीची सर्व रचना स्लायडिंग मेशप्रमाणेच आहे. क्लचच्या बॉक्समध्ये बेरिंगच्या साह्याने क्लच प्लेटकडून क्लच शाफ्ट येतो आणि तो गिअरबॉक्समध्ये प्रवेश करतो. क्लच शाफ्ट बेरिंगच्या साह्याने क्लच गिअरबॉक्सच्या बॉडीत बसवलेला असतो आणि क्लच गिअरशी ले शाफ्टवरचा सर्वात मोठा गिअर कायम मेश असतो. जसं स्लायडिंग मेशमध्ये आहे तसं या ठिकाणी पण आहे. फक्त हे गिअर हे स्पर गिअर नसून हेलिकल पद्धतीचे गिअर आहे, ते लक्षात ठेवा. कॉन्स्टंट मेशमध्ये हेलिकल पद्धतीचे गिअर वापरतात, तर स्लायडिंग मेशमध्ये स्पर पद्धतीचे गिअर त्या ठिकाणी वापरतात. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, हे सर्व गिअर आहेत हे हेलिकल पद्धतीचे गिअर आहेत. आणि त्याचा नमुना फक्त आपण 5 नंबर गिअर म्हणजे सेकंड स्पीडच्या गिअरमध्ये वरच्या गिअरला 5-6 तिरक्या दात्र्या आणि खालच्या गिअरला 5-6 तिरक्या दात्र्या दाखवून आपण सांगितलेलं आहे. त्याच्यावरून आपण सर्वांनी समजून घ्यायचं
आणि समोरचा पण समजून घेतो की या गिअरबॉक्समधील सर्व गिअर क्लच गिअरपासून इकडं आयडलर गिअरपर्यंत हे हेलिकल पद्धतीचे म्हणजे अक्षाला तिरका कोन करून कट करून अँगल कट करून तिरके असे दिलेले आहेत. तर क्लच शाफ्टशी ले शाफ्टवरचा सर्वात मोठा ड्राईव्ह गिअर कायम मेश आहे आणि ले शाफ्टवरचे गिअर काल सांगितल्याप्रमाणे उतरत्या क्रमाने डावीकडून उतरत्या क्रमाने लहान लहान होत गेलेले आहेत. सध्या आता आकृतीतच बघा 3 नंबरचा गिअर हा सर्वात मोठा गिअर आहे. ले शाफ्टकडं बघा, खालच्या शाफ्टकडं 4 नंबर जिथं दिलं आहे त्याला. त्यानंतर 5 नंबरचा गिअर हा 3 गिअरपेक्षा लहान झाला आहे. 6 गिअरचा नंबर 5पेक्षा लहान झाला आहे. आणि 7 नंबरचा इकडं उजवीकडचा गिअर आहे रिव्हर्स गिअर, तो 6 नंबरपेक्षा लहान आहे. म्हणजे ले शाफ्टवरचे गिअर डावीकडून उतरत्या क्रमाने लहान 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 होत जातात. आणि आता ले शाफ्टच्या वर आणि क्लच शाफ्टच्या समोर, क्लच शाफ्टच्या पोटातच बुशिंगच्या किंवा निडल बेरिंगच्या साहाय्याने आधार घेऊन जो क्लच शाफ्ट बसवलेला आहे त्याच्यावरचे जे गिअर आहेत ते आता कोणत्या पद्धतीने बसवलेत हे सर्वात महत्त्वाचं आहे, ते लक्षात घ्या. आणि रचना लक्षात आली की आपण कार्य लगेच 1-2 मिनटात त्या ठिकाणी उरकू. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, यात मेन शाफ्टमध्ये फरक आहे. मेन शाफ्टवरती सर्व ठिकाणी या ठिकाणी स्प्लाइन्स दाखवलेले असल्या तरी आकृती काढताना आपल्याला सतत कुठं स्प्लाइन्स काढायचे आणि कुठं नाही असं करावं लागू नये म्हणून त्या ठिकाणी स्प्लाइन्स काढलेले आहेत. पण ॲक्च्युली ज्या ठिकाणी गिअर बसतो म्हणजे लक्षात घ्या 5 नंबरचा मेन शाफ्टवरचा हा गिअर बघा 5 नंबरचा, त्यानंतर हा 6 नंबरचा गिअर बघा, 7 नंबरचा गिअर त्या ठिकाणी बघा. हा मेन शाफ्टवर ज्या ठिकाणी बसतोय तिथं आपण काळं काळं असं पेन्सिलनी डार्क दाखवलेले सर्व गिअरला. याचा अर्थ काय, तर या ठिकाणी मेन शाफ्टला स्प्लाइन्स नसून तो मेन शाफ्ट काय आहे गुळगुळीत आहे. आता तुम्ही म्हणताल आकृतीत का दाखवलेलं नाही, तर आकृतीत थोड्या स्प्लाइन्स काढायच्या, परत गुळगुळीत भाग काढायचा, परत स्प्लाइन्स काढायच्या, परत गुळगुळीत भाग दाखवायचा, हे दाखवणं अशक्य आहे आणि त्याला वेळ पण खूप लागतो. त्यामुळे स्प्लाइन्स अखंड काढल्यात आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या नियमाने स्प्लाइन्स अखंड काढून गिअरला त्या ठिकाणी स्प्लाइन्सवर जिथं बसतोय तो ॲक्च्युली स्प्लाइन्स नाही आहेत तिथं आपण काळा काळा थोडा भाग वरच्या बाजूला पण आणि खालच्या बाजूला पण जिथं शाफ्टवर बसतो मेन शाफ्टवरती गिअर तिथं आपण पेन्सिलनी थोडं काळा काळा भाग त्या ठिकाणी दाखवलेला आहे. याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, की या ठिकाणी मेन शाफ्टला स्प्लाइन्स नाहीत, मेन शाफ्टला स्प्लाइन्स नाहीत, तिथं गुळगुळीत भाग आहे आणि त्याच्यावरती हा जो गिअर आहे तो निडल बेरिंगच्या साह्याने बसवलेला आहे. तसाच 6 नंबरचा जो गिअर आहे 6 नंबरचा गिअर कोणता आहे, हा फर्स्ट गिअर आहे. तसंच 7 नंबरचा गिअर आहे तो कोणता आहे, हा रिव्हर्स गिअर आहे. हे सर्व गिअर मेन शाफ्टवरती गुळगुळीत जिथं भाग दिला आहे त्या ठिकाणी निडल बेरिंगच्या साह्याने बसवलेत आणि ते पुढं मागं सरकू नयेत. स्लायडिंग मेशमध्ये तर आपल्याला काय पाहिजे, हे मेन शाफ्टवरचे गिअर मागं पुढं स्लाईड केले पाहिजेत, पण इथं सरकले नाही पाहिजेत, सरकू नयेत. यासाठी मागच्या आणि पुढच्या बाजूला दोन्हीकडं 2 छोटी छोटी लॉक त्या ठिकाणी दिलेली असतात. त्यामुळं हा गिअर ह्या मेन शाफ्टवरती इकडे तिकडे सरकत नाही. पण मेन शाफ्टवरचे गिअर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, बेरिंगच्या साह्याने बसवलेले आहेत. त्यामुळे ते मेन शाफ्टवरती फ्री फिरू शकतात, मोकळेपणाने फिरू शकतात, कारण त्यांचा कॉन्टॅक्ट हा स्प्लाइन्सशी नसून त्यांचा कॉन्टॅक्ट हा बेरिंगच्या साह्याने मेन शाफ्टच्या गुळगुळीत भागावर आहे. त्यामुळे ते मेन शाफ्टवरती स्वतंत्र रीतीने मुक्त रीतीने फिरू शकतात, कारण त्यांचा मेन शाफ्टवरचा कॉन्टॅक्ट हा बेरिंगच्या साह्याने आणि याला म्हणतात लूज कॉन्टॅक्ट. तर 5 नंबरचा गिअर म्हणजे सेकंड गिअर, 6 नंबरचा फर्स्ट गिअर, 7 नंबरचा रिव्हर्स गिअर,
हे सर्व गिअर मेन शाफ्टवरती, मेन शाफ्टच्या गुळगुळीत भागावर, तिथं स्प्लाइन्स नाहीत हे लक्षात ठेवा. आकृतीत जरी दाखवलेले असले तरी ते आकृती काढण्याच्या सोयीसाठी दाखवलेले आहेत, पण इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या नियमानुसार तिथं वर काळं दाखवलं याचा अर्थ त्या शाफ्टवरती तिथं स्प्लाइन्स नाहीत आणि ते जे गिअर आहेत ते मेन शाफ्टच्या गुळगुळीत भागावर, स्प्लाइन्स नसलेल्या भागावरती निडल बेरिंगच्या साह्याने बसवलेले आहेत आणि ते इकडे तिकडे डावीकडे किंवा उजवीकडे स्लाईड होऊ नयेत यासाठी त्यांच्या दोन्ही बाजूला छोटी लॉक बसवलेली आहेत. या मेन शाफ्टवरती हे गिअर मुक्तपणे त्या ठिकाणी फिरू शकतात, मेन शाफ्टला धक्का न लागता. याचा अर्थ मेन शाफ्ट तुम्ही हाताने जर दाबून ठेवला आणि गिअर फिरवले तर गिअर हे बेरिंगच्या साह्याने फिरतात, किंवा गिअरला तुम्ही पकडून ठेवलं आणि मेन शाफ्ट फिरवला तर बेरिंगच्या साह्याने मेन शाफ्ट फिरतो आणि गिअर मात्र स्थिर राहतो. अशा रीतीने यांच्यातला हा जो कॉन्टॅक्ट आहे बेरिंगच्या साह्याने, याला म्हणतात लूज कॉन्टॅक्ट. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर 10 नंबर हे जे स्लायडिंग डॉग मेकॅनिझम आहे त्याकडे लक्ष द्या. रचनाच महत्त्वाची इथं, त्यामुळे जरा डिटेल सांगतोय. स्लायडिंग डॉग मेकॅनिझम म्हणजे एक गोलाकार असा भाग दिलेला आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला, काल जसं क्लच गिअर आणि मेन शाफ्टवरचा डावीकडचा छोटा गिअर यांना पृष्ठभागावर उंचवटे खोलगट भाग म्हणजे आडवे असे दात्रे दिलेले होते. त्याला आपण नाव काय दिलं तर डॉग दात्रे. तसेच दात्रे या मेकॅनिझमवरती दोन्ही बाजूला आहेत. त्याला म्हणतात डॉग स्लायडिंग मेकॅनिझम किंवा स्लायडिंग डॉग मेकॅनिझम. आता इथं परत शब्द आला स्लायडिंग याचा अर्थ हे मात्र मेन शाफ्टला ज्या भागात स्प्लाइन्स आहेत त्याच्यावरती बसवलेले आहेत आणि हे मेन शाफ्टवरती पुढे मागे स्लाइड करता येतात किंवा सरकवता येतात. आकृतीत बघा 10 नंबरला डावीकडं आणि उजवीकडं दोन्ही बाजूंवर दात्रे आहेत. डावीकडच्या युनिटला पण बघा आणि उजवीकडच्या युनिटला पण बघा, दोन्हीकडे त्या ठिकाणी दात्रे आहेत. आणि असेच दात्रे जे गिअर आहेत मेन शाफ्टवरचे त्यांच्यावरती दात्रे उंचवटा खोलगट भाग असे दात्रे मेन शाफ्टवरच्या गिअरवर पण त्या स्लायडिंग मेजच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, स्लायडिंग डॉग मेकॅनिझम हे मेन शाफ्टच्या स्प्लाइन्सवरती बसवलेलं आहे आणि ते आपल्याला डावीकडं किंवा उजवीकडे पुढे मागे सरकवता येते, स्लाईड करता येते आणि त्याच्यावर डॉगसारख्या दात्र्या आहेत. म्हणूनच या मेकॅनिझमला स्लायडिंग डॉग मेकॅनिझम असे म्हणतात. काल मेन शाफ्टवरच्या गिअरला जशी सिलेक्टर रिंग होती आणि त्या रिंगला खाचा होता आणि त्या खाचेत सिलेक्टर फोर्कची अर्धचंद्राकृती नाल आणि तिचं सिलेक्टर फोर्क आणि ते मेकॅनिझम ड्रायव्हरच्या हातात असलेल्या गिअर लिव्हरला जोडलेलं असायचं. तसंच इथं आता गिअरला सिलेक्टर रिंग नाही तर सिलेक्टर रिंगसारखा खाचा नाही, तर तो खाचा कशात दिलेला इथं स्लायडिंग डॉग मेकॅनिझममध्ये. म्हणजे 10 नंबर बघा, उजवीकडचं मेकॅनिझम पण बघा आणि डावीकडचं जिथं बाण दाखवले तिथंच बरोबर तो खाचा आहे की ज्यात तुमची गिअर शिफ्ट करण्यासाठी असलेली अर्धचंद्राकृती नाल बसते आणि त्यातनं सिलेक्टर रॉड गिअर बॉक्सच्या कवरमधनं बाहेर पडून तो गिअर टाकणाऱ्या ड्रायव्हरच्या हाताच्या लिव्हरला त्या ठिकाणी मेकॅनिझम जोडलेले असते. आता लक्षात आलं का? तर आता विद्यार्थी मित्रांनो, रचना बारकाईने पाहिल्यानंतर आपण त्या ठिकाणी कार्य बघू. आकृती जरा लहान करतोय म्हणजे पूर्ण गिअर बॉक्स त्या ठिकाणी दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, रचना पाहताना सुरुवातीला आपण पाहूया न्यूट्रल पोझिशन. न्यूट्रल पोझिशन याचा अर्थ कोणताही गिअर एंगेज नाही,
आणि क्लच गिअर फिरतोय, त्यामुळं ले शाफ्ट संपूर्ण फिरतोय ले शाफ्टच्या ड्राईव्ह गिअरमुळं, पण त्यांची गती मेन शाफ्टच्या गिअरला दिली जात नाही. आता हिचं बघू आपण कशी परिस्थिती आहे. या ठिकाणी बघा, आता इंजिनकडून गती आली, ती क्लच प्लेटकडून क्लच शाफ्टकडून गिअरबॉक्समध्ये आलेल्या क्लच गिअरला त्या ठिकाणी मिळते. बरोबर आहे. क्लच गिअरकडून ही गती ले शाफ्टवरच्या सर्वात मोठ्या ड्राईव्ह गिअरला मिळते आणि त्यामुळे ले शाफ्टवरचा सर्वात मोठा ड्राईव्ह गिअरसुद्धा फिरतोय. ले शाफ्ट अखंड असल्यामुळे पूर्ण ले शाफ्ट, म्हणजे त्याला 4 नंबर नाव दिलेलं आहे, तो पूर्ण ले शाफ्ट आणि ले शाफ्टवरचे सर्व गिअर त्या ठिकाणी फिरत आहेत. म्हणजे 5 नंबरचा सेकंड गिअर, 6 नंबरचा फर्स्ट गिअर, 7 नंबरचा रिव्हर्स गिअर, 8 नंबरचा आयडलर गिअर, हे सर्व फिरत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्षात घ्या, आपण या गिअरबॉक्सला नाव दिलं आहे कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स. म्हणजे मेन शाफ्टवरचे ते गिअर ले शाफ्टवरच्या त्या गिअरशी कायम मेश आहेत. या पद्धतीने ले शाफ्टवरचे सर्व गिअर फिरत आहेत, त्यामुळे मेन शाफ्टवरचे पण सर्व गिअर फिरत आहेत. पण कसे फिरत आहेत? मेन शाफ्टवरती जिथं गुळगुळीत भाग आहेत तिथं ती निडल बेरिंगच्या साह्याने बसवलेले आहेत. म्हणजे ते मोकळ्यात फिरत आहेत, लूज कॉन्टॅक्ट असल्यामुळे मोकळ्यात फिरत आहेत, पण त्यांचा धक्का किंवा त्यांची गती मेन शाफ्टला मिळत नाही आहे. ते फक्त मोकळ्यात मेन शाफ्टवरती फिरत आहेत. त्यांचा मेन शाफ्टची संबंध बेरिंगच्या साह्याने लूज कॉन्टॅक्ट आहे आणि त्यामुळं ते नुसते फिरत आहेत. मेन शाफ्टला त्यांची गती मिळत नाही, मेन शाफ्ट फिरत नाही आणि गती मागं प्रोपेलर शाफ्टला दिली जात नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या, या ठिकाणी दिशा बघू आपण. क्लच गिअर जर घड्याळाच्या दिशेने फिरतोय तर ले शाफ्टचा ड्राईव्ह गिअर उलट दिशेने फिरतोय घड्याळाच्या. म्हणजे संपूर्ण ले शाफ्टवरचे गिअर घड्याळाच्या उलट दिशेने त्या ठिकाणी फिरत आहेत आणि मेन शाफ्टवरचे सगळे गिअर परत घड्याळाच्या दिशेने म्हणजे सुलट दिशेने फिरत आहेत. याला अपवाद कोणता? तर शेवटचा गिअर म्हणजे रिव्हर्स गिअर. त्या ठिकाणी आपण मेन शाफ्ट गिअरची गती उलट करण्यासाठी एक छोटा आयडलर गिअर त्या ठिकाणी टाकलेला आहे. तर न्यूट्रल गिअर लक्षात आलं. न्यूट्रल गिअरमध्ये मेन शाफ्टवरचे सगळे गिअर जरी ले शाफ्ट गिअरशी मेश असले आणि गती इंजिनकडून येत असली तरी मेन शाफ्टवरचे गिअर हे मेन शाफ्टच्या स्प्लाइन्सवर नाही बसवलेले, तर गुळगुळीत भागावरती बेरिंग टाकून बसवलेले. त्यामुळं ते मोकळ्यात फिरत आहेत, लूज कॉन्टॅक्टने फिरत आहेत. मेन शाफ्टला त्यांची गती मिळत नाही, ते फ्री फिरत आहेत. मेन शाफ्टला त्यांचा सध्या काही एक संबंध नाही. आता आपण फर्स्ट आणि रिव्हर्स गिअर बघू. लिहिताना जरा वेगळ्या पद्धतीने दिलं, पण इथं समजून देताना फर्स्ट आणि रिव्हर्स समजून द्यायला सोपं आहे, ते त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता आकृतीत बघा, उजवीकडचं 10 नंबरचं स्लायडिंग डॉग मेकॅनिझम हे फर्स्ट गिअर टाकताना ड्रायव्हरकडून ज्यावेळेस फर्स्ट गिअरची पोझिशन टाकली जाते त्यावेळेस सिलेक्टर रॉड आणि सिलेक्टर फोर्कच्या साह्याने उजवीकडचं स्लायडिंग डॉग मेकॅनिझम 10 नंबरचं हे डावीकडे सरकवलं जातं. लक्षात घ्या, डावीकडे सरकवलं जातं आणि मेन शाफ्टच्या फर्स्ट गिअरशी एंगेज केलं जातं. आता फर्स्ट गिअर कोणता आहे? तर इथं आकृतीत 6 आकडा ज्याला दिला आहे तो मेन शाफ्टवरचा गिअर आणि 6 आकडा खाली दिला आहे तो ले शाफ्टवरचा गिअर. स्लायडिंग डॉग मेकॅनिझम डावीकडे सरकवून 6 नंबरच्या मेन शाफ्टच्या गिअरला म्हणजे फर्स्ट गिअरच्या दात्र्यांशी ते जुळतं आणि 10 नंबरचं स्लायडिंग डॉग मेकॅनिझम 6 नंबरच्या स्लायडिंग डॉग दात्र्यांशी मेश होतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, गती कशी.
नेहमीप्रमाणे क्लच गिअर फिरतोय, ले शाफ्ट ड्राईव्ह गिअर फिरतोय, त्यामुळं ले शाफ्ट फिरतोय. आता बाकीचे गिअर सोडून द्या, पण जिथं एंगेज झाला आहे तिथं बघू. ले शाफ्टवरचा 6 नंबरचा म्हणजे हा खालचा फर्स्ट गिअर पण त्या ठिकाणी फिरतोय. आणि नेहमीप्रमाणे त्याच्याशी मेश असलेला मेन शाफ्टचा 6 नंबर हा फर्स्ट गिअर पण त्या ठिकाणी फिरतोय. पण आत्तापर्यंत तो मोकळ्यात फिरत होता. पण आता त्याच्याशी मेन शाफ्टच्या स्प्लाइन्सवर बसवलेलं स्लायडिंग डॉग मेकॅनिझमचे दात्रे जुळलेले असल्यामुळे या मोकळ्यात फिरणाऱ्या फर्स्ट गिअरची म्हणजे मेन शाफ्टवरच्या 6 नंबर गिअरची गती त्या ठिकाणी उजवीकडच्या 10 नंबरच्या स्लायडिंग डॉग मेकॅनिझमला मिळू लागली. स्लायडिंग डॉग मेकॅनिझम हे मेन शाफ्टच्या स्प्लाइन्सवर बसलेलं असल्याने स्लायडिंग 6 नंबरच्या गिअरची गती स्लायडिंग डॉगला मिळाली आणि स्प्लाइन्सवर तो असल्यामुळे मेन शाफ्टच्या स्लायडिंग डॉग मेकॅनिझम कडून ही गती मेन शाफ्टला मिळाली. आणि अशा रीतीने मेन शाफ्ट हा 6 नंबर गिअरच्या स्पीडने, त्याचा आकार मोठा असल्याने, दात्र्या जास्त असल्याने कमी वेगाने फिरू लागला. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी टॉर्क जास्त मिळाला आणि गती कमी मिळाली. आणि चढताना किंवा घाट पार पाडताना हा गिअर आपण त्या ठिकाणी टाकतो, हे लक्षात घ्या. तर फर्स्ट गिअर लक्षात आला. रिव्हर्स गिअर बघू. आता बाकीचं काही सांगत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. पुन्हा एकदा 10 नंबरचं म्हणजे उजवीकडचं आकृतीतलं उजवीकडचं डॉग मेकॅनिझम रिव्हर्स गिअर टाकताना ड्रायव्हरकडून सिलेक्टर रोड सिलेक्टर फोर्क मेकॅनिझमच्या साह्याने उजवीकडचं 10 नंबरचं स्लायडिंग डॉग मेकॅनिझम 10 नंबर उजवीकडे जाऊन 7 नंबरच्या मेन शाफ्टवरच्या 7 नंबरच्या रिव्हर्स गिअरशी एंगेज होतं. आलं का लक्षात? उजवीकडचं 10 नंबरचं स्लायडिंग डॉग मेकॅनिझम उजवीकडे सरकवलं जातं सिलेक्टर फोर्क रॉड आणि गिअर लिव्हरच्या मदतीनं. आणि उजवीकडे ते सरकवून त्याचे जे दात्रे आहेत ते मेन शाफ्टवरच्या उजवीकडच्या सर्वात मोठ्या रिव्हर्स गिअरशी त्या ठिकाणी मेश केले जातात. आणि अशा रीतीने रिव्हर्स गिअर एंगेज होतं. आता गती कशी बघा. नेहमीप्रमाणे क्लच गिअर फिरतोय घड्याळाच्या दिशेने. ले शाफ्ट ड्राईव्ह गिअर आणि ले शाफ्टवरचे सर्व गिअर घड्याळाच्या उलट दिशेने. आता इथं रिव्हर्स गिअर एंगेज होतोय म्हणून बघू. ले शाफ्टवरचा सर्वात छोटा गिअर, तिथं नाव द्यायचं राहिलं 7 नंबर, 8 नंबरच्या खाली नाव द्या. 7 नंबर हा गिअर घड्याळाच्या उलट दिशेने. त्याच्याशी मेश असलेला हा 8 नंबरचा छोटा आयडलर गिअर कसा फिरेल आता घड्याळाच्या दिशेने. आणि त्याच्याशी मेश असलेला 7 नंबरचा मेन शाफ्टवरचा उजवीकडचा सर्वात मोठा गिअर घड्याळाच्या उलट दिशेने. इथं आयडिया काय केली आपण, आयडलर गिअर टाकल्यामुळे मेन शाफ्टच्या गिअरची गती घड्याळाच्या उलट दिशेने झाली आणि तो उलटच आत्तापर्यंत मेन शाफ्टच्या गुळगुळीत भागावर बेरिंगच्या साह्याने फिरत होता. आता 10 नंबरचं मेकॅनिझम त्याच्याकडं सरकून त्याचे दात्रे आणि या गिअरचे दात्रे एकमेकांशी मेच झाल्याने या गिअरची गती, जी उलट फिरण्याची गती, तशीच्या तशीच गती अगदी 10 नंबरच्या या मेकॅनिझमला स्लायडिंग डॉग मेकॅनिझमला मिळू लागली. स्लायडिंग डॉग मेकॅनिझम हे मेन शाफ्टच्या स्प्लाइन्सवर बसवलेलं असल्यामुळे हा मेन शाफ्टसुद्धा आता स्लायडिंग डॉग बरोबर उलट दिशेने फिरू लागला. आणि अशा रीतीने इंजिनची गती न बदलता सुद्धा मेन शाफ्टची गती आपण उलट केली. प्रोपेलर शाफ्ट, डिफरन्शियल, ॲक्सल हे सर्वच उलट फिरून आपली चाकं रोडवरती मागं जाऊ लागली.
लक्षात घ्या, कालप्रमाणेच फर्स्ट गिअर, आत्ता आपण फर्स्ट आणि रिव्हर्स समजून घेतला. फर्स्ट आणि रिव्हर्स गिअरमध्ये आपल्याला गिअरचा आकार लहान मोठा असल्याने मेन शाफ्टवरचा स्पीड कमी मिळतो पण टॉर्क जास्त मिळतो. आणि ह्या दोन्ही गिअरमध्ये गिअरचा रेशो किंवा स्पीडचा रेशो 3:1 असतो. म्हणजे क्लच किंवा इंजिन एका मिनटात 3 फेरे पूर्ण करत असेल तर फर्स्ट किंवा रिव्हर्स गिअर हा एकच फेरा पूर्ण करतो. एका मिनटात इंजिनचे 3000 फेरे जर होत असतील तर फर्स्ट आणि रिव्हर्सचे 1000च फेरे होतात. याचाच अर्थ चाकं तुमची हळू पळतात आणि इंजिनची शक्ती ही चाकांच्या गतीला कमी मिळते आणि आपोआपच ती टॉर्कला जास्त मिळते आणि ताकद किंवा जोर चाकांना जास्त भेटतो आणि आपल्याला टॉर्क जास्त मिळतो आणि किंवा चढाचा रस्ता घाटाचा रस्ता सहजरीतीने पाडतो. आता फर्स्ट आणि रिव्हर्स समजून दिल्यावर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड आणि टॉप एकदम सोपं आहे. आता सेकंड गिअर बघू आपण. आता उजवीकडचं डॉग मेकॅनिझम सोडून द्या, डावीकडचं जे डॉग मेकॅनिझम आहे, हे डावीकडचं जे डॉग मेकॅनिझम आहे ते ड्रायव्हरने गिअर टाकल्यानंतर मेकॅनिकल लिंकेज, सिलेक्टर रॉड, सिलेक्टर फोर्क हा डॉग मेकॅनिझमच्या खाचेत बसला आहे. सिलेक्टर फोर्क हलला की स्लायडिंग डॉग मेकॅनिझम पण हलतं आणि डावीकडचं स्लायडिंग डॉग मेकॅनिझम सेकंड गिअर टाकताना उजवीकडे सरकवलं जातं आणि 5 नंबरचा मेन शाफ्टवरचा जो गिअर आहे सेकंड गिअर त्याच्याशी मेश केलं जातं. आलं का लक्षात? मग आता गती बघा, सिंपल आहे. क्लच गिअरकडून गती आली, क्लच गिअर घड्याळाच्या सुलट दिशेने फिरतोय, त्यामुळं ले शाफ्टचा सर्वात मोठा ड्राईव्ह गिअर 3 नंबर उलट दिशेने फिरतोय. ले शाफ्ट अखंड असल्यामुळं ले शाफ्ट हा आणि त्याच्यावरचे सर्व गिअर हे उलट फिरत आहेत. आणि इथं लक्षात घेऊ आता 5 नंबर ले शाफ्टवरच्या 5 आकड्याचा गिअर म्हणजे सेकंड गिअरशी मेन शाफ्टवरचा 5 नंबरचाच म्हणजे सेकंड गिअर कायम मेश आहे आणि तो आत्तापर्यंत बेरिंगच्या साह्याने मेन शाफ्टच्या गुळगुळीत भागावर बेरिंगच्या साह्याने मोकळा फिरत होता, लूज फिरत होता. परंतु आता या लूज फिरण्याची गती त्याच्याकडं सरकलेल्या स्लायडिंग डॉगच्या दात्र्यांना मिळू लागली. स्लायडिंग डॉग मेकॅनिझम 5 नंबर म्हणजेच सेकंड गिअरच्या स्पीडने फिरू लागलं. पुन्हा एकदा स्लायडिंग डॉग मेकॅनिझम कशावरती बसवलेलं आहे? स्प्लाइन्सवरती बसवलेलं आहे मेन शाफ्टच्या, त्यामुळं मेन शाफ्ट पण फिरू लागला. इथं गिअरचा आकार मध्यम आहे, फार मोठा पण नाही आणि फार लहान पण नाही. त्यामुळं आपल्याला जी शक्ती आलेली ती निम्मी स्पीडला मिळाली आणि निम्मी टॉर्कला मिळाली आणि 2:1 या पद्धतीने टॉर्क ट्रान्समिशन झालं. म्हणजे गिअर रेशो 2:1. म्हणजे इंजिन किंवा क्लच 2 फेरे फिरत असेल तर हा जो सेकंड गिअर आहे आणि मेन शाफ्ट आहे तो एक फेरा त्या ठिकाणी पूर्ण करतो आहे. इंजिनचे क्लचचे 2000 फेरे असतील तर या सेकंड गिअरचे मेन शाफ्टच्या 5 नंबरच्या 1000 फेरे त्या ठिकाणी पूर्ण होतील. अशा रीतीने हा झाला सेकंड गिअर. आणि टॉप गिअर कालच्याप्रमाणेच. टॉप गिअरमध्ये आपण कुठल्या गिअरचा आधार घेत नाही, डायरेक्ट आपण त्याचे दाते क्लच गिअरला काय करतो, एंगेज करतो कालच्याप्रमाणे. त्याचप्रमाणे इथं डावीकडचं स्लायडिंग डॉग मेकॅनिझम डावीकडेच सरकवलं जातं गिअर टाकताना ड्रायव्हरकडून मेकॅनिकल लिंकेजच्या साह्याने सिलेक्टर रॉड आणि सिलेक्टर फोर्क या खात्यात बसलेला आहे. त्यामुळं 10 नंबरचं डावीकडचं स्लायडिंग डॉग मेकॅनिझम हे डायरेक्ट क्लच गिअरच्या दात्र्यांशी, तिथं दात्र्या नीट दिसत नाहीत कारण ती रेघ जी आलेली आहे ना ती वहीच्या रेघेवरच आली, पण तिथं दात्रे आहेत हे नीट लक्षात घ्या. हे जे दात्रे आहेत ते स्लायडिंग डॉगचे क्लच गिअरच्या दात्र्यांशी डायरेक्ट मेश होतात. आता
लेशापच्या गिअरचा इथं काही प्रश्नच नाही. आपण डायरेक्ट कुणाशी हातमिळवणी केली क्लच गिअरशी. त्यामुळं क्लच गिअरची गती डायरेक्ट आता या डावीकडच्या 10 नंबर स्लायडिंग डॉग मेकॅनिझमला मिळाली आणि त्या मेकॅनिझमकडून ही गती स्प्लाइन्स असलेल्या मेन शाफ्टला मिळाली आणि मेन शाफ्ट पण त्या गतीने फिरू लागला. आता क्लच गिअरची जी गती आहे त्याच गतीने स्लायडिंग डॉग मेकॅनिझम डावीकडचं 10 नंबरचं आणि त्याच्यावरती बसवलेला, त्याच्या खाली बसवलेला, त्याच्या स्प्लाइन्सवर बसवलेला हा जो मेन शाफ्ट आहे तो सुद्धा आता क्लच गिअरच्या किंवा क्लच शाफ्टच्याच वेगाने फिरू लागला. म्हणजे इथं पूर्ण शक्ती इंजिनची ही फिरवण्यासाठी, स्पीडसाठी काय केली, वापरल्या गेली. हिथं जे टॉर्क ट्रान्समिशन आहे ते एकास एक या गिअर रेषेत झालं. म्हणजे इंजिनचा एक फेरा तर मेन शाफ्टचा सुद्धा एक फेरा. क्लच गिअर किंवा इंजिन 1000 फेरे एका मिनटात करतं आहे, तर मेन शाफ्टसुद्धा 1000 फेरे एका मिनटात करतं आहे. याचाच अर्थ आपल्याला स्पीड मिळाला, टॉर्क अगदी नगण्य आहे, स्पीड जास्त मिळाला आणि आता इंजिनच्याच गतीने आपला क्लचच्याच गतीने आपला मेन शाफ्ट पण फिरू लागला आणि मागंही गती देऊन चाकं पण आपली त्या ठिकाणी वेगाने फिरू लागली. अशा रीतीने हा गिअर बॉक्सचं कार्य या ठिकाणी संपलेलं आहे. हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्हाला काही शंका असतील तर ग्रुपवर जरूर विचारा किंवा मला डायरेक्ट त्या ठिकाणी फोन करा. मी माझ्या पद्धतीने अत्यंत चांगल्या रीतीने समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाता जाता आपण आजचा लेक्चर थांबण्यापूर्वी आपण याचे फायदे त्या ठिकाणी बघू. फायदा नंबर 1, यात हेलिकल गिअरचा वापर असल्याने टॉर्क ट्रान्समिशन चांगले होते. आता हेलिकल गिअर म्हणजे तिरके दात्रे, तिरके असल्यामुळे 2 गिअर जुळले तर एकमेकांशी 4-5 दात्रे जुळतात आणि त्यामुळं टॉर्क ट्रान्समिशन चांगले होते. म्हणून पहिला फायदा, यात हेलिकल गिअरचा वापर असल्याने टॉर्क ट्रान्समिशन चांगले होते. दुसरा, गिअरचा आकार लहान असल्याने गिअर बॉक्सचा आकार पण लहान होतो. हेलिकल गिअर वापरल्यामुळे ते आपल्याला जास्त मोठे बनवावे लागत नाहीत. गिअर लहान बनवले की आपोआपच गिअर बॉक्सचा आकारसुद्धा लहान होतो. तिसरा फायदा, गिअर ऑपरेट करताना गिअर स्लाइड करून दुसऱ्या गिअरशी मेश केले जात नाहीत, स्लायडिंग डॉग दात्रे मेश केले जातात. त्यामुळं तिसरा फायदा, गिअर ऑपरेट करताना आवाज बऱ्याच प्रमाणात कमी येतो. त्यानंतर हे झाले 3 फायदे. हेलिकल गिअर वापरल्यामुळं आकार कमी झाला, टॉर्क ट्रान्समिशन चांगलं झालं आणि आवाज डॉग दात्र्यांमुळं काही प्रमाणात बराच कमी झाला. तोटे, आता गिअर ऑपरेट करताना थोडा तरी आवाज येतो, म्हणजे स्लायडिंग मेश गिअर बॉक्स इतका नाही, पण त्याच्यापेक्षा कमी, पण आवाज हा नक्कीच त्या ठिकाणी थोडाफार येतो. काल आपण बघितलं की स्पर गिअर आहेत ते डायरेक्ट मेश केले जायचे सरकवून, त्यामुळे दात्र्यांना दात्रे घासून त्यांचा घर्षण व्हायचा, आवाज जास्त यायचा आणि त्यांची झीज लवकर व्हायची. आता इथं गिअरची झीज होत नाही, पण डॉग दात्र्यांची का असाना झीज होती आणि डॉग दात्र्यांची झीज झाली की तुम्हाला स्लायडिंग डॉग मेकॅनिझम बदलावं लागतं. दात्र्या ज्या गिअरवरती अशा बसवलेल्या आहेत ते पण तुम्हाला युनिट त्या ठिकाणी बदलावं लागतं. म्हणजे या ठिकाणी परत दुरुस्ती आलीच. तिसरा तोटा, हेलिकल गिअर वापरल्यामुळे गिअरची किंमत वाढते. आता तुम्हाला माहिती आहे, हेलिकल गिअरवरती आडव्या दात्र्या अगदी तंतोतंत गिअर अँगल कट करून बनवावं लागतात. त्यामुळं कारखान्यात बनवताना त्याला जास्त खर्च येतो आणि त्यामुळं गिअरची किंमत काही प्रमाणात वाढते. आणि चौथा तोटा, उष्णता थोडी जास्त निर्माण होते. कारण का तर कॉन्स्टंट मेश गिअर आहेत. हे गिअर सगळे मेन शाफ्टवरचे ते गिअर म्हणजे फर्स्ट, सेकंड, रिव्हर्स, ले शाफ्टवरच्या त्या म्हणजे फर्स्ट, सेकंड, रिव्हर्सशी कायम मेश आहेत आणि कायम मेश असल्यामुळं काही ना काही प्रमाणात घर्षण होतं आणि त्यामुळं आवाज काही ना काही प्रमाणात उष्णता किंवा घर्षणामुळं उष्णता
काही ना काही प्रमाणात जास्त निर्माण होते. आता हे तोटे दूर करण्यासाठी बघा कसा बदल होत जातो. आधी स्लायडिंग मेश, मग कॉन्स्टंट मेश, यात काही तोटे लक्षात आले. म्हणून पुढचा गिअरबॉक्स सिंक्रोमेश गिअरबॉक्स, तो आपण त्या ठिकाणी उद्याच्या लेक्चरला पाहू. आता यात कॉन्स्टंट मेश मी नाववर फोटो काढताना राहिलेलं आहे. तर ह्याचं मी जे लिखाण दिलेलं आहे लेक्चरच्या खाली, त्या लिखाणात इंग्रजी आणि मराठीत हे नाव आहे. ते हेडिंग व्यवस्थित द्या. हे जे 1 2 3 आकडे आहेत त्याची नावं पण दिलेली. ते एक म्हणजे क्लच गिअर, एक म्हणजे क्लच शाफ्ट, 2 म्हणजे क्लच गिअर, 3 म्हणजे लेस शाफ्टवरचा सर्वात मोठा ड्राईव्ह गिअर, 4 म्हणजे लेस शाफ्ट, 5 वरती आणि खाली हे मेन शाफ्टवरचे आणि लेस शाफ्टवरचे सेकंड गिअर, 6 मेन आणि लेस शाफ्टवरचा फर्स्ट गिअर, 7 मेन आणि लेस शाफ्टवरचा रिव्हर्स गिअर, 8 नंबर आयडलर गिअर, 9 नंबर हा कुठं स्प्लाइनड आहे, मेन शाफ्ट आहे कुठं स्प्लाइनड आहे, जिथं स्लायडिंग डॉग मेकॅनिझम बसवलं आहे तिथं, आणि कुठं गुळगुळीत आहे तर जिथं गिअर बसवले तिथं तो गुळगुळीत आहे. गिअर त्याच्यावरती लूज कॉन्टॅक्टने बसवलेले बेरिंगच्या साह्याने, आणि स्लायडिंग डॉग मेकॅनिझम मात्र ते स्प्लाइन्सवरती डायरेक्ट बसवलेलं आहे. त्या स्प्लाइन्सवरती ते मागं पुढं करता येतं. म्हणजे तो जॉईंट आहे तो फिक्स आहे. म्हणजे स्लायडिंग डॉग जर फिरलं तर मेन शाफ्ट पण फिरतो, किंवा मेन शाफ्ट फिरला तर स्लायडिंग डॉग पण फिरतं. म्हणजे हा फिक्स जॉईंट आहे. आणि गिअरचा जॉईंट कोणता आहे? लूज जॉईंट. लक्षात ठेवा, गिअर बेरिंगच्या साह्याने बसवले लूज कॉन्टॅक्ट किंवा लूज जॉईंट, लूज संबंध, आणि स्लायडिंग डॉग मेकॅनिझमला जे आतले दात्रे आहेत ते मेन शाफ्टच्या बाहेरच्या दात्र्यांवरती मेश आहेत, म्हणजे त्यांचं फिक्स कॉन्टॅक्ट आहे. असे हे 2 कॉन्टॅक्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. या ठिकाणी कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स व्यवस्थित बघितला, त्याचे फायदे तोटे पण बघितले. उद्याच्या तासाला आपण याच्यातलं पुढचं जे व्हर्जन आहे किंवा ह्यात बदल करून जे प्रकार आलेला आहे सिंक्रोमेश, जो सध्याच्या गिअरबॉक्समध्ये वापरला जातो, त्याचा आपण अभ्यास करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज थांबूया. धन्यवाद.